आपल्याला सर्वांना माहीतच आहे की राज्य निवडणूक आयोगाने राज्यामधल्या काही जागांच्या निवडणुकासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे। आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही 2025 जी आहे त्यानुसार 2 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये आपल्याकडे जे असलेले 24 प्रभाग आहेत त्या सर्व 24 प्रभागांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। हा जो सुधारित कार्यक्रम आयोगाने दिलेला आहे तो फक्त ज्या प्रभागांमध्ये ज्या जागांवर निवडणुकीच्या संदर्भात अपील दाखल होती आणि त्या अपीलांचा निर्णय 21 तारखेला किंवा 22 तारखेच्या पूर्वी मिळालेला नाही अशा प्रकरणांसाठी आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याकडे 6 अपील 6 जागांसाठी दाखल होते। हे सर्व 6ही उमेदवार यांची नामनिर्देशन अर्ज आम्ही त्याच्यावर एकतर सूचकाची स्वाक्षरी नव्हती किंवा 5 सूचक आवश्यक असताना एकच सूचक लिहिलेला होता किंवा एकाच जागेवर ॲफिडेव्हिट जे करायचं होतं ते विहित पद्धतीने साक्षांकित केलेलं नव्हतं, म्हणून आम्ही हे सर्व 6ही अर्ज नामनिर्देशन अर्ज फेटाळले होते। आणि या 6ही प्रकरणांमध्ये माननीय न्यायालयानं 25/11/2025 रोजी निर्णय पारित करून आमचे सर्व निर्णय योग्य असल्याचं डिक्लेअर केलेलं आहे। तथापि या 5 जागांवर जे उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शिल्लक राहिलेले आहेत, ज्यांचे अर्ज वैध आहेत आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज त्यांचा मागे घेण्यासाठी माननीय न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर किमान 3 दिवस हा जो कालावधी आहे तो नगर परिषदेच्या नियमांमध्ये आहे तो त्यांना देणं अपेक्षित असल्यामुळं आणि त्या नियमांना अधीन राहून त्या नियमांचं पालन करून निवडणुका घेणं अपेक्षित असल्यानं आपली ही 5 जागेवरची निवडणूक ही सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहे। आता आपल्याला माहीतच आहे की आपल्याकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये एकूण 24 प्रभाग आहेत। 24 प्रभागांमध्ये आपल्याकडं 19 प्रभाग असे आहेत की जिथं 2 तारखेला जी पूर्वी इलेक्शनची प्रक्रिया मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती त्याच पद्धतीने पार पडणार आहे। ज्या 5 प्रभागांमध्ये मायनर दुरुस्ती आहे, मायनर सुधारणा आहे, त्या 5 प्रभागांमध्ये मी आपल्याला सांगतो की प्रभाग क्रमांक 5अ मध्ये ची निवडणूक प्रक्रिया सुधारित होणार आहे। त्यामुळे तिथं पूर्वी नगराध्यक्ष 5अ आणि 5ब अशी 3 जागांसाठी मतदान होणार होतं। आता फक्त तिथं नगराध्यक्ष पदासाठी आणि 5ब या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल। 5अ ची मतदान प्रक्रिया होणार नाही। त्यामुळे तिथं पूर्वी 3 मतदारांना 3 मतं द्यायची होती, आता फक्त त्यांना तिथं 2च मतं द्यावी लागणार आहे। प्रभाग क्रमांक 8अ मध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील जागा अ याची सुद्धा निवडणूक प्रक्रिया आपण सुधारित करतोय। ते 2 तारखेला होणार नाही, मात्र त्या प्रभागांमध्ये मतदान होणार आहे ते 5अ सारखंच 8अ मध्ये सुद्धा फक्त अचं मतदान होणार नाही तर नगराध्यक्ष पदासाठी आणि 5ब जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल। प्रभाग क्रमांक 10ब या सुद्धा जागेचा आपला निवडणूक कार्यक्रम सुधारित आहे। त्यामुळे तिथं फक्त नगराध्यक्ष पदासाठी आणि जागा क्रमांक 10अ याच जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल। त्यामुळे तिथंही पूर्वी 3 मतं द्यायची होती मतदाराला, आता तिथं त्यांनी 2च द्यायची आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपला एकमेव प्रभाग असा आहे की जिथं आपल्याला 3 उमेदवार सदस्य पदासाठी होते आणि 1 नगराध्यक्ष पद अशी 4 मतदारांना द्यायची होती। त्यापैकी प्रभाग क्रमांक 15 मध्ये ब जागेसाठी न्यायालयीन प्रक्रिया होती, त्यामुळं ब जागेची निवडणूक प्रक्रिया सुधारितपणे होईल। मग नगराध्यक्ष 15अ आणि 15क ची पूर्वी प्रमाणात होणार आहे। त्यामुळे तिथं पूर्वी 4 मतदारांना 4 मतं द्यायची होती, आता तिथं फक्त त्यांना 3च मतं द्यायची आहेत। अशाच पद्धतीनं प्रभाग क्रमांक 17 मध्ये जागा अ आणि जागा अ याच्यासाठी मतदानाची सुधारितपणे प्रक्रिया पार पडेल आणि
प्रभाग क्रमांक 17 मध्ये फक्त नगराध्यक्ष आणि 17 ब या जागेची निवडणूक प्रक्रिया पार पडेल. त्यामध्ये सुद्धा तिथल्या मतदारांना 3 मतं द्यायची होती आणि आता तिथं 2च मतं द्यायची आहेत. आता तुम्ही जर का आपली पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघितली तर या 5ही प्रभागांमध्ये पूर्वी आपल्याला 2 बॅलेट युनिट लागत होते, आता तिथं आपल्याला 1च बॅलेट युनिट लागतं. त्यामुळे मतदारांना ते सोपं आहे अजून. आणि माझं तुम्हाला एक सांगणं आहे, एक आव्हान आहे की राज्य निवडणूक आयोगानं आता हा जो सुधारित कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला 2 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पाडावायची आहे. 2 तारखेला जी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त मतदान कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी व्हावं यासाठी आपण सर्वांनी मतदारांची जनजागृती करून त्यांना ह्या गोष्टी जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याबद्दल आम्हाला निवडणूक प्रक्रियेला मदत करावी असं मी आपल्याला आवाहन करतो. सर, प्रश्न यामध्ये कसा आहे, म्हणालात की नगराध्यक्ष पदासाठी मतदान केलं जाणार नाही, ते उमेदवार जेव्हा 20 तारखेला करतील तर त्याची काउंटिंग या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये ग्राह्य धरली जाईल का? तोपर्यंत निकाल राखून ठेवला जाईल का? आतापर्यंत आम्हाला ज्या लेखी सूचना आहेत त्यानुसार नगराध्यक्ष पदाची काउंटिंग जी प्रोसेस आहे, मतमोजणीची प्रोसेस ही 3 तारखेला पार पडेल. आपल्याकडे 49 नगरसेवक पदांसाठी निवडणूक असणार आहे. त्यापैकी एका जागेवर एकच सदस्य असल्यामुळे तिथं मतदानाची प्रक्रिया पार पडणार नाही. त्याचा रिझल्ट जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार होईल. उरलेल्या 48 पैकी 5 ब, 8 अ, 10 ब, 15 ब, 17 अ या 5 जागांच्या व्यतिरिक्त उरलेल्या 44 जागा आहेत यांची ही मतमोजणी 3 तारखेलाच होईल. या 5 जागांचे जे मी सांगितलं त्यांच्या सुधारित कार्यक्रमानुसार 20 तारखेला मतदान आणि 21 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल. माझा प्रश्न तो 3 तारखेला जरी मतमोजणी झाली तरी निकाल दिला जाईल का की नगराध्यक्षपदी हे निवडून आले? सध्याच्या घोषित कार्यक्रमानुसार हो. जर का त्यामध्ये काही सुधारणा आल्या तर त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. समजा नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार असतील, तुम्ही आणि मी. 5 आहेत. असं समजूया की आपल्या दोघांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये 300 मतांचा फरक आहे आणि जो 21 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये जर मी हरलेला व्यक्ती असेल 300 मतांनी, जर मला 350 मतं पडली आणि तुम्ही 350 मतांनी मागे गेलात तर त्या निकालामध्ये परत उलटफेर होईल का? मला वाटतं की नाही होणार. कारण हे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. आपण आम्हाला जे नियम आहेत, जे सूचना आहेत त्या पद्धतीनं काम करणं बांधील आहोत आम्ही. त्यामुळे त्याच पद्धतीनं काम करू. सर, यातून मतदानाचा टक्का घसरेल असं वाटत नाही, कारण 2 तारखेला मतदान करणारा 20 मगाशी सांगितलं तसं आपल्या सर्व 24च्या 24 प्रभागांमध्ये नगराध्यक्ष पदासाठीचं सुद्धा मतदान 2 तारखेला परवाच सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीतच पार पडेल. 20 आणि 21 तारखेला जी मतदानाची प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक नाही. तर 5 उमेदवार मी ज्या 5 जागा सांगितल्या त्याच. पण मग सर, आता ज्यांनी जो खर्च केला आहे नगरसेवक पदासाठी ज्याची मर्यादा 5 लाख होती, तर आता जे काही 20 तारीख वाढवून दिलेली यामध्ये कोणत्याही सुधारित सूचना नाही. या दरम्यान सर त्यांना प्रचार यामध्ये कोणत्याही सुधारित सूचना या नाही. दरम्यान प्रचार करता येईल येईल ना त्यांना? सर? कोणत्या कालावधीत या आता जे 20 तारखेनंतरच्या कालावधीत. सांगतो. आताच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार मग त्यांची जी हे करायची तुम्हाला प्रचारांची ही जी आहे कालावधी तो 1 तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी 10 वाजता थांबेल. 1 तारखेला 10 वाजता. आणि यांच्यासाठी जे उमेदवार आता पुन्हा नव्यानं ज्यांच्या 5 जागांसाठी घ्यायचे त्याच्यासाठी आपल्याला जर का मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागली तर ती 20 तारखेला पार पाडावी लागणार. त्यामुळं त्यांना 19 तारखेपर्यंत संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मग प्रचार करता येईल आणि त्याच्याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या येतीलच आपल्याकडे. त्याला कालावधी आहे. फक्त आत्ताच्या ज्या सूचना आहेत त्यामध्ये कोणताही बदल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिले. सर, 19 जे आपण म्हणतोय ती पण स्थगित झालेली होती, मात्र तिथे बिनविरोध निवडून आलेले आहेत. अपील ज्यांनी केलं आहे त्यांचा जर अर्ज वैध ठरला तर मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे जी 6 अपीलं होती त्या 6 अपीलांमध्ये माझा निर्णय असा होता की त्यांचं नामनिर्देशन अर्ज मी फेटाळलं होतं. त्या 6 प्रकरणांमध्ये माझा निर्णय कोर्टानं कायम केल्यामुळं त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामध्ये परत सांगतो तुम्हाला की ज्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत त्यामध्ये त्यापैकी त्यांना ज्यांना माघार घ्यायची आहे यांच्यासाठी ही सुविधा. मग आता
आता जे सध्याचे उमेदवार आहेत त्यापैकी जर का कोणी माघार घेतली तर तो फक्त त्या प्रक्रियेत नसेल, बाकीचे असणार, नवीन अर्ज भरू शकणार नाही. आताची ही जी प्रक्रिया आहे ना ही फक्त उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पुढं आहे. जी सुधारित सूचना आहे त्या फक्त त्याच्या पुढच्या आहेत, मागच्या नाही. त्याच्या तारखा आल्या सर मागे आलेत ना सगळ्या. हो हो सर्व आले 10 तारखेपर्यंत. तुम्हाला ते ग्रुपवर मी आता हे केलेलं आहे ना आपल्याला 10 तारखेपर्यंत.